ज्यांनी या राज्याची सूत्र हातामध्ये घेतली होती ते आपल्या कराडचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आज जयंती। मी सुरुवातीलाच राज्याच्या तमाम जनतेच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो। जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांचं स्मरण करत असतो आणि चव्हाण साहेबांनी जो विचार महाराष्ट्राला दिला, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला दिला, त्या विचाराची आज देखील प्रकर्षाने आपल्याला सगळ्यांना आठवण येत असते। आम्ही तरी त्यांच्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं दोन्ही दिवशी महाराष्ट्रातले अनेक जण चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला येत असतात। आज देखील मी राज्य सरकारच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं, तसेच आमचे सहकारी मंत्री मकरंदाबा पाटील, अतुल बाबा भोसले, त्याच्यामध्ये सचिन पाटील फलटणचे आमदार आणि इकडं अमोल मिटकरी, असे आम्ही सगळेजण आज इथं दर्शन घेण्याच्या करता आलोय। एकंदरीतच मी तरी काम करत असताना सतत मी माझ्या डोळ्यासमोर सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे याबद्दलची शिकवण जी चव्हाण साहेबांनी दिली, त्या शिकवणीचं स्मरण सगळ्यांनी करून, अलीकडे बघा काही जण स्टेटमेंट करत असताना दोन्ही बाजूची लोक, मी काही एक बाजूला बोलत नाही, विरोधी पक्षाची असू द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जण असू द्यात, कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सहन होणारं नाही, आपल्या महाराष्ट्राला परवडणारं नाही। नेहमी महाराष्ट्रातल्या चव्हाण साहेब असतील किंवा त्याच्यानंतर ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केले त्या सगळ्या मान्यवरांनी जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला। स्वतः युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना कधी जातीमध्ये भेद केला नाही, समाजामध्ये भेद केला नाही। त्यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा माणूस जो आहे त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत, त्या सगळ्यांना घेऊन त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे। नवीन पिढीनं पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे। अलीकडच्या काळामध्ये छावा जो चित्रपट आला त्याच्यामध्ये देखील आपण आपल्या हिंदवी स्वराज्याचे दुसरे त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्याही बद्दलचा इतिहास नवीन पिढीच्या समोर आणण्याचं काम चाललेलं आहे। 2 दिवसापूर्वी मी हा संकल्प सादर करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं की अर्थसंकल्पामध्ये देखील त्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या विचारात घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, आम्ही सगळ्यांनी मिळून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे। आज पण त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांच्याकडनं होणार आहे। त्याही करता मला अर्थमंत्री म्हणून तिथं हजर राहायचं म्हणून मी सकाळी थोडंसं लवकर येऊन तिथं चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला। मला एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत मी राजकीय जीवनामध्ये तोपर्यंत चव्हाण साहेबांची विचारधारा मी कदापि सोडणार नाही किंवा ढळू देणार नाही। त्याच विचारधारांनी महाराष्ट्राचं भलं होणार आहे, सगळ्या समाजाचं भलं होणार आहे। चांद्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व घटकाला त्याच्यातनं न्याय देण्याचं काम होणार आहे, एवढंच मला या निमित्तानं। महायुतीचेच मंत्री नितेश राणे यांनी काल मी त्याबद्दल आत्ताच बोलत असताना काय सांगितलं की मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळं कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे आणि जे आपले म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामुळं इतिहास आपण जर वाचला, इतिहासात अनेक मोठ्या लोकांनी जी काही पुस्तकं लिहिली आहे, इतिहासाचं संशोधन केलेलं आहे,
इतिहासाची माहिती मिळवलेली आहे, खोलवर जाऊन मिळवलेली आहे. त्या सगळ्यात आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते. दारुगोळा कोण सांभाळत होता त्यांचा, कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही. परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो मुस्लिम घटक आहे तो सगळा तो देशप्रेमीच आहे ना, भारतप्रेमीच आहे, देशप्रेमीच आहे. एवढंच मला त्याबद्दल पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मला स्वतः मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आमचे मकरंद पाटील आहेत. त्यामध्ये काही प्रश्न असतील तर प्रश्न सोडवणं हे आमचं काम आहे. प्रश्न सोडवले गेले नसतील तर त्याबद्दल मागणी करणं, त्याबद्दल निवेदन देणं हे त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं काम आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की त्याच्या संदर्भात मी आता अधिवेशन सगळं संपल्यावर वेळ पडली तर सातारमध्ये येऊन किंवा मुंबईमध्ये त्या संदर्भातली बैठक किंवा पुण्यामध्ये पण विभागीय कार्यालयामध्ये त्याच्यामध्ये काहींना VCवर घेईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर, त्याच्यात मंत्री महोदयांना पण हजर ठेवीन. ज्यांचं कुणाचं काही म्हणणं असेल, कोयना धरणग्रस्तांचं म्हणणं आहे असं थोडंसं कानावर आलेलं आहे, त्याहीबद्दल त्यांनाही विश्वासात घेईन. आणि कुठं काही राहिलेलं असेल तर त्याला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही महायुतीचं सरकार करू, नंबर 1. आणि दुसरं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पत्री सरकार म्हणून ज्यांची ओळख होती ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या संदर्भामध्ये देखील त्यांचा 1900चा जन्म आहे आणि त्यांच्या 125 वर्ष पूर्ण झालेली आहे. म्हणजे रौप्य शतक असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि त्या संदर्भामध्ये जे काम नाना पाटलांच्या एकंदरीत त्यांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये व्हायला पाहिजे होतं ते तशा पद्धतीने झालं नाही. त्यामध्ये पण मी लक्ष घातलेलं आहे. निश्चितपणे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बद्दल एक अभिमान असणारा मोठा समाज आपल्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं त्यांना सगळ्यांना एक समाधान वाटेल अशा प्रकारचा निर्णय सरकारकडनं, महायुतीच्या सरकारकडनं निश्चितपणे केला जाईल. कुठलं धरण? वांग मराठवाडी त्या धरणग्रस्तांच्यावर गुन्हे दाखल केले असं तुमचं म्हणणं आहे. कायदा मोडणाऱ्यांना मी तुम्हाला सांगतो ना, जर काही झालेलं असेल, आमच्याकडनं काही प्रशासनाकडनं चूक झालेली असेल ते दुरुस्त करू. काही मला समजून घेतलं पाहिजे. माझा नेहमीच पॉझिटिव्ह विचार राहिलेला आहे. आज स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले हयात नाही आहेत, परंतु मला आठवतं उरमोडीच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारचे काही प्रश्न निर्माण झालेले होते. त्यावेळेसच्या पत्रकार मित्रांना विचारा, मी सकाळी 7ला धरणावर गेलेलो होतो आणि 7ला आम्ही तिथं काही निर्णय घेतलेले होते आणि त्याच्यातनं प्रश्न सोडवणं हे आमचं काम आहे. लोकांनी त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि ते सोडवण्याच्या करता कुठंही आमच्याकडनं हलगर्जीपणा केला जाणार नाही. हे मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्यामार्फत महाराष्ट्राला सांगू इच्छितो आणि त्या घटकांना पण ज्यांचे काही प्रश्न असतील त्यांनाही सांगू. अरे बाबा, ते आजच पेपरला येताना बातमी विमानात वाचलेली आहे, त्याची माहिती घेतो की बाबा कधी घेतल्यात, काय घेतल्यात. कारण मागे करोना आला होता. करोनाच्या काळामध्ये नागरिकांना उत्तम प्रकारे त्यांच्या आरोग्याची सेवा देता यावी, त्यांना उपचार व्हावेत म्हणून आपण मोठ्या प्रमाणावर ॲम्ब्युलन्स खरेदी केलेल्या होत्या. त्याच्यानंतरच्याही काळामध्ये आम्ही आमदार निधीतनं पण ॲम्ब्युलन्स दिलेले आहेत. आम्ही जिल्हा परिषदेमधनं पण तुम्हाला आठवत असेल मोठ्या प्रमाणावर ॲम्ब्युलन्स त्यांच्या फंडातनं पण घेण्याचं काम झालेलं आहे आणि काही NGOs पण मोठ्या प्रमाणावर ॲम्ब्युलन्स देतात. हे सततची प्रक्रिया आहे. पण आपण म्हणताय त्याच्यामध्ये आता गेल्यानंतर या खात्याची जबाबदारी आमचे
प्रकाश आंबेडकर साहेबांच्यावर आहे, कोल्हापूरचे. त्यांना विचारेन संबंधित अधिकाऱ्यांना. दादा, निधी वाटपात शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी कुणी नाराजी व्यक्त केली? निधी वाटपात आपल्याला एक माहिती का पत्रकार मित्रांनो, दुर्दैवाने मी काय बोलायला गेलो की तेवढंच दाखवतात. अजित पवार पत्रकारांवर घसरले आणि मग चिडले, असं काही नाहीये. ज्यावेळेस आपण अर्थसंकल्प सादर करतो, बजेट ज्याला आपण म्हणतो, त्याला कॅबिनेट मान्यता देते. त्याच्यावर शेवटची सही मुख्यमंत्र्यांची असते. असं ह्याचा विभाग तो त्याचा विभाग नाही. राज्याचा सर्वांगीण विचार डोळ्यासमोर ठेवून एकंदरीत समतोल विकास कसा साधता येईल आणि गरीब घटकाला त्याच्यातनं न्याय कसा देता येईल हे बघून आपण बजेट पेश करत असतो. आता महिला बाल विकास खात्याकडे लाडक्या बहिणीची योजना आहे. ती लाडकी बहीण काही ते खातं राष्ट्रवादीकडे म्हणून राष्ट्रवादीची योजना नाही, ती महायुतीची योजना आहे. त्याच्यावर तिथं जास्तीचा निधी जातो, पण तो सगळ्या महिलांना जातो ना. तसं कृषी खात्याला जे 500 रुपये महिना केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची स्कीम आहे त्याच्यातनं मिळतात, आणि त्याला जोडून राज्य सरकारने 500 रुपये दिले. ते कुठल्या हेडला दाखवायला लागतात? ॲग्रिकल्चरला दाखवायला लागतात. ह्या मोठ्या रकमा ॲग्रिकल्चर राष्ट्रवादीकडे माणिकराव कोकाटे यांच्याकडे, महिला बाल विकास आदिती तटकरे यांच्याकडे. असं नाहीये. म्हणजे हे असलं तरी शेवटी बजेट करत असताना राज्याचा विचार डोळ्यासमोर ठेवून आर्थिक घडी व्यवस्थितपणे कशी बसेल, ती विस्कटणार नाही, आर्थिक शिस्त लागेल, ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही पुढे चाललेलो आहे. त्याच्याबद्दल आता जे काही प्रश्न काल आणि आज विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे सन्माननीय सदस्य उपस्थित करण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्याला उत्तर देण्याचा अधिकार माझा आहे. त्या उत्तरामध्ये मी ह्या बऱ्याचशा गोष्टीला स्पर्श करण्याचा प्रयत्न. मूर्तीकरांच्या बाजूने कोर्टात बाजू मांडू. पीओपी